मिरज हायस्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांचे डॉल्बी लेझर नशामुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे गणेश मंडळानं आवाहन. पोलीस दलातर्फे शाळेचे कौतुक. डॉल्बी लेझर आणि नशा म्हणजेच गणेशोत्सव का? विद्यार्थ्यांचा प्रश्न. डॉल्बी मुक्त, लेझर शो मुक्त, नशामुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पहिले पाऊल PM श्री मिरज हायस्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी उचलून गणेशोत्सव हा पारंपरिक वाद्याच्या गजरात तसेच ध्वनी प्रदूषणमुक्त, लेझरमुक्त, नशामुक्त साजरा करावा असे आवाहन विद्यार्थ्यांनी केलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि भव्य गणेशोत्सव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मिरज शहरामध्ये दरवर्षी डॉल्बी, लेझर शो आणि नशेच्या आहारी गेलेल्या युवकांची मिरवणुकीमधील सहभागिता समाज मनावर आणि आरोग्यावर गंभीर परिणाम घडवत आहे. या पार्श्वभूमीवर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने PM श्री मिरज हायस्कूल मिरज यांच्या पुढाकाराने पोलीस विभागाच्या सहकार्याने नवीन अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला. DYSP प्रणील गिल्डा, वाहतूक शाखेचे नियंत्रक सुनील गिड्डे, पोलीस निरीक्षक किरण रासकर, PM श्री मिरज हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे तसेच दामिनी पथकाच्या महिला अधिकारी, पोलीस दिदी आणि पोलीस काका या उपक्रमाअंतर्गत कार्य करत अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही एक प्रबोधनात्मक जनजागृती रॅली पार पडली. या रॅलीमध्ये डॉल्बीमुक्त गणेशोत्सव, नशामुक्त मिरवणूक, आनंदी गणेशोत्सव आणि ध्वनीमुक्त समाज हे प्रभावी संदेश घेऊन विद्यार्थ्यांनी शहरातील नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली. गणपती तलावापर्यंत ही रॅली काढण्यात आली, ज्याला मिरजकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या रॅली दरम्यान पोलीस दिदी आणि पोलीस काका या पोलीस विभागाच्या पोलीस सामाजिक बांधिलकीने प्रेरित उपक्रमांची विद्यार्थ्यांना थेट ओळख झाली. गेल्या वर्षी महाराष्ट्रात गणेशोत्सवमध्ये डॉल्बीच्या आवाजाने हृदयविकाराचे झटके आल्याच्या घटना घडल्या होत्या. लेझर शोने कित्येकांना कायमचे अंधत्व आलंय. डॉल्बी आणि लेझर शो म्हणजे नशा आणि म्हणजे गणेशोत्सव का, असा प्रश्नही विद्यार्थ्यांनी विचारून समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं आहे. नमस्कार, मी भाग्यश्री, PM श्री मिरज हायस्कूलमधील विद्यार्थिनी. आज आम्ही रॅली काढली होती नशामुक्त, डॉल्बी मुक्त आणि लेझर मुक्त यासाठी. तर डॉल्बीमुळे अनेक लोकांना हृदयविकाराचे झटके येऊ शकतात, धडधड वाढते आणि आमच्या गल्ली शेजारी पण आहेत. त्यामुळे डॉल्बीचा वापर कमी करावा आणि लेझरमुळे डोळे जाऊ शकतात. त्या व्यक्तीला पूर्ण आयुष्य त्याचा अंध म्हणून घालवावं लागेल असा आमचा निरोप आहे की तो सगळ्यांपर्यंत पोहोचावा अशी आमची विनंती. आपल्या मिरज शहरामध्ये आपण गणपती उत्सव साजरा करतो. अलीकडे या गणेश उत्सवामध्ये आपण डॉल्बीचा वापर करतो, तसेच लेझर लाईटचा वापर करतो. डॉल्बीमुळे आपल्याला काय होतं, तिथं आपण गणपती बघायला तर जातो पण आपल्याला गणपतीचं दर्शन होत नाही आणि त्या कर्कश आवाजामुळे आपल्या कानाला त्रास होतो, तिथं ऐकायला येत नाही, छातीत धडधडते. तसेच जे वडीलधारे माणसं असतात, लहान मुलं असतात, त्यांची गणपती उत्सवामध्ये गणपती बघायची खूप इच्छा असते पण त्या आवाजामुळे ते तिथे येऊ शकत नाहीत. तसेच लेझर लाईटमुळे पण डोळ्याला खूप त्रास होतो, अंधुक दिसतंय, नंतर ना आपल्याला दिसणंही बंद होऊन जातं. त्यामुळे सर्व गणेश उत्सव मंडळांना आमची विनंती आहे की आपण डॉल्बी मुक्त, नशामुक्त आणि लेझर लाईट मुक्त गणेशोत्सव साजरा करावा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.